तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 2 याच्यामध्ये जे आपलं प्रकरण क्रमांक 1 आहे, समरूपता. तर त्या समरूपता प्रकरणामध्ये पान नंबर 12 वर आपल्याला एक कृती दिलेली आहे. ती कृती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? तर एकूण 3 समांतर रेषा दिलेल्या आहेत. AB, CD आणि EF या 3 एकमेकाला समांतर रेषा आहेत आणि त्यांना छेदणाऱ्या 2 छेदिका आहेत. आणि बाकी ह्या सगळ्या किमती दिलेल्या आहेत. EC 5.4 दिलेलं आहे, CE 9, BD 7.5. तर ही कृती पूर्ण करून आपल्याला DF किती येतोय ते शोधायचं आहे. तर तिथे काय करणार? तर दिलेलं जे आहे आपल्याला AB समांतर CD समांतर EF हे आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे. त्यामुळे लिहिताना आपण काय लिहिणार आहे? पक्ष असं लिहिणार. आता त्यानंतर आपण एक प्रमेय वापरायचं आहे. त्याचं इथं नाव इथं लिहायचं आहे या चौकटीमध्ये. तर ते आधी लिहूया. तर इथे आपण काय लिहिणार आहे? मी शॉर्टमध्ये लिहितोय. तुम्ही पूर्ण वाक्य लिहा ते. 3 समांतर रेषा ओके. काय लिहिलंय आपण? 3 समांतर रेषा व छेदिकांचा छेदिकांचा गुणधर्म किंवा प्रमेय. तर हे कारण इथे या चौकटीत लिहायचं. 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांचा प्रमेय किंवा गुणधर्म. मग तो कसा वापरायचा? जर रेषा 3 समांतर असतील आणि त्यांना छेदणाऱ्या या 2 छेदिका असतील, तर कुठलं गुणोत्तर समान असतं? तर AC छेद CE बरोबर इकडचा BD छेद EF हे गुणोत्तर समान असतं. तर इथं काय-काय दिलंय बघूया. तर AC दिलेला आहे आणि इकडे AC छेद काय येणार? CE. तर इथे येणार CE. ओके. परत इकडे BD छेद DF. तर वरती काय लिहिणार? BD आणि खाली DF आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे. थोडक्यात इथे काय लिहिलंय? हे BD छेद DF. तर लिहिताना असं लिहितो BD. ओके. आता किमती टाकल्या. AC ची किंमत दिलेली आहे 5.4, CE ची किंमत आहे 9. तसं BD ची किंमत किती आहे बघा? ती इथं लिहा 7.5 आणि मग आता आपल्याला DF शोधायचं. त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार. तर ही जी स्टेप आहे ती आता आपण इथं परत लिहूया. 5.4 छेद 9 बरोबर 7.5 छेद DF. आता इथे काय करायचं आपण? तिरकस गुणाकार. हे शोधण्यासाठी काय करायचं? तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार कसा करणार? DF गुणिले 5.4 हे येणार पहिल्यांदा. त्याच्यानंतर 9 गुणिले 7.5 ओके. हा तिरकस गुणाकार करायचा. तर तिरकस गुणाकार केल्यानंतर जर का आपल्याला DF हवा असेल, तर हा जो गुणिले 5.4 आहे तो इकडे येऊन भागिले होणार. म्हणजे 9 गुणिले 7.5 छेद 5.4 म्हणजे गुणिलेचा इकडे येऊन काय झालं? भागिले. छेदात आलं. आता इथे आपण काय करायचं सोपं रूप देण्यासाठी DF बरोबर ही स्टेप तुम्ही डायरेक्ट केली तरी चालेल. समजण्यासाठी मी काय करतो? 7.5 आणि खाली छेदात आहे 5.4. तर त्यासाठी समजा तुम्ही अंश आणि छेदाला समान संख्येनं गुणलं तरी त्याची किंमत बदलत नाही. म्हणजे अंशात सुद्धा 10 ने गुणायचं आणि छेदात सुद्धा 10 ने गुणायचं. त्यामुळे किंमत तरी काही बदलणार नाही, पण त्याचा आपल्याला उपयोग होणार. जर का तुम्ही 7.5 गुणिले 10 केलं, तर बघा 75 गुणिले 10 750 आणि एका संख्येनंतर दशांशचिन्ह म्हणजे 75.0 येईल. म्हणजेच आपण काय लिहू शकतो? त्याला 75 लिहू शकतो. तसं 5.4 गुणिले 10 किती येणार? तर ते येणार 54. तर ही 2 उत्तरं लक्षात ठेवा याच पद्धतीसाठी. त्यामुळे 9 गुणिले 75 छेदात किती येणार? 54. ओके. आता हे केल्यानंतर इथे इथे आपण काय करू शकतो? 9 एक्के 9 9 सक्क 54. ओके. तर हे 6 आले आणि मग 75 ला आता आपण काय करणार? 6 ने त्याला भाग घालवायचा. तर 75 भागिले 6 इथं करूया आपण 75 भागिले 6 केल्यानंतर 6 एक्के 6 येईल आणि मग परत 1 उरेल 15. 6 गुणिले 2 12 येणार. उरले 3. संख्या संपल्यानंतर दशांश चिन्ह द्या आणि इथे 0 लिहा. हे किती होणार? 30 आणि वरती पण दशांश चिन्ह द्या. 6 पंचे 30. म्हणजे थोडक्यात DF बरोबर किती आलेलं आहे? 12.5. आता इथे बाकी सगळ्यांना सेंटीमीटर वगैरे काही म्हटलंय का? तर नाही म्हटलेलं. त्यामुळे अशा वेळी एकतर शक्यतो तसंच ठेवायचं नाही. लिहिताना कसं लिहायचं? 12.5 एकक हे त्याचं अचूक उत्तर आहे. जर प्रश्नामध्ये सगळ्यांना सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये दिलं असेल, तर ते एकक लिहायचं. एकक दिलं नसेल तर असं लिहा 12.5 एकक.